नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSN 1 मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1चा आपण फिलिंग द ब्लँक्स काही क्वेश्चन पेपर मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे। तर आपण आता त्याच्याले फिलिंग द ब्लँक्स आणि मॅच द फॉलोइंग्स बघितले होते आणि आपलं ट्रू अँड फॉल्स जे राहिले होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। खालील विधाने चुकी बरोबर लिहा। 5 मार्काला विचारला जाणारा क्वेश्चन नंबर 1 मध्ये हा प्रश्न असतो क। तर पहिला आहे, उपाशीपोटी रक्तातील साखरेचे स्वाभाविक प्रमाण 70 ते 140 mg/dl असते। तर हे चुकी बरोबर आहे। उपाशीपोटी म्हणजे फास्टिंगचं साखरेचं प्रमाण स्वाभाविक 70 ते 140 mg/dl असते। तर हे जे आन्सर आहे ते चुकीचं आहे, रॉंग आहे ते। ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे, सर्वसाधारणपणे उच्च रक्तदाबाचा विपरीत परिणाम हा स्ट्रोक आहे। तर हृदयविकार सर्वसाधारणपणे उच्च रक्तदाबाचा विपरीत परिणाम हा स्ट्रोक आहे। तर हे पण बरोबर आहे, कारण हार्ट अटॅक आणि स्ट्रोक हे सुद्धा होऊ शकतात। स्ट्रोक हे बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर तिसरा आहे, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये असणाऱ्या वेदना अन्न घेतल्यानंतर कमी होतात। गॅस्ट्रिक अल्सरमध्ये असणाऱ्या वेदना अन्न घेतल्यानंतर कमी होतात। तर हे विधान तिसरं आहे ते चूक आहे, हे चूक आहे। गॅस्ट्रिक अल्सरमध्ये असणाऱ्या वेदना अन्न घेतल्यानंतर कमी होत नाहीत, तर त्या वाढतात। चौथा आहे, रुमॅटिड अर्थरायटिस हा आजार ऑटोइम्यून आहे, ऑटोइम्यून डिसीज आहे। तर हे बरोबर आहे। हिपॅरिन हे औषध अँटीकोॲग्युलंट आहे। तर हे सुद्धा उत्तर बरोबर आहे। तर ह्याच्यामध्ये उत्तर बघा, पहिलं चूक आहे, दुसरं आहे बरोबर, सर्वसाधारण उच्च रक्तदाबाचा परिणाम हा स्ट्रोक आहे। त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ह्याच्यामध्ये हे चूक आहे, रुमॅटिड अर्थरायटिस हे बरोबर आहे आणि हिपॅरिन हे बरोबर आहे। तर अशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तरे आहे। तर दुसरं बघूया आपण। यातल्या एका प्रश्नाचं उत्तर ॲक्च्युली मी सगळं करणार होते की एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फिलिंग द ब्लँक्समधलं तुम्ही सांगायचं असं करणार होते, पण ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये खालील विधाने चुकी बरोबर लिहा। हे दुसऱ्या क्वेश्चन पेपरमधलं आन्सर आहे। तर याच्यामध्ये आपण बघूया, कोलॅप्स ऑफ द लंग्सला एम्फिझिमा म्हणतात। ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कुणीतरी द्यायचं आहे मला, ज्यांना येत असेल त्यांनी स्टडी करा आणि ह्या प्रश्नाचं तुम्ही लोकांनी मला उत्तर द्यायचं पहिल्या। त्याच्यानंतर पेप्टिक अल्सर हा एच पायलोरी जंतुसंसर्गामुळे होतो। तर हे बरोबर आहे। बरोहोल ही क्रॅनियमची शस्त्रक्रिया आहे, बरोबर आहे। अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारामध्ये प्रथिनयुक्त आहार देतात, बरोबर। आणि पर्किनोसिझम या आजारामध्ये बेसिल गॅंग्लियाचे डिजनरेशन होते। तर हे सुद्धा बरोबर आहे, 5वं सुद्धा। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे होतं। कळलं का? ह्याचं तुम्ही उत्तर द्यायचं। कोलॅप्स ऑफ द लंग्सला एम्फिझिमा म्हणतात, त्याचं उत्तर कुणीतरी स्टडी करायचं आणि मला द्यायचं आहे। पेप्टिक अल्सर बरोबर, बरोहोल बरोबर, अल्सरेटिव्ह कोलायटिस बरोबर आणि पर्किनोसिझम या आजारामध्ये बेसिल गॅंग्लियाचे डिजनरेशन होते, हे बरोबर। त्याच्यानंतर क बघूया आपण। जो हा रुमॅटॉइड आर्थरायटिस जो संधिवाताचा जो क्वेश्चन आहे ना, तो प्रत्येक क्वेश्चन पेपरला विचारला जातो, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे। तर रुमॅटिस आर्थरायटिस संधिवात हा ऑटोइम्यून डिसीज आहे। तर बरोबर आहे। ऑटोक्लेविंग ही निर्जंतुकीकरणात सर्वात चांगली पद्धत आहे, जे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे। इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबिटीज इन्सिपिडस हा आजार होतो। तर हे चूक आहे। त्याच्यानंतर डोपामिन पातळी वाढल्यामुळे पार्किन्सन्स हा आजार होतो। तर हे चूक आहे। आणि ॲसेप्टोसिरिन ही मूत्राशय धुण्याकरता वापरतात। तर हे बरोबर आहे। कळलं का? तर उत्तर बघून घ्या। पहिल्याचं बरोबर आहे, ट्रू आहे। त्याच्यानंतर दुसरा ट्रू आहे। त्याच्यानंतर थर्ड फॉल्स आहे, फोर्थ फॉल्स आहे आणि 5वं आहे ट्रू। तर अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं आहेत। आता शेवटचं ट्रू अँड फॉल्स आपण बघूया। तर मंदावलेली नाडी हे हायपोव्होल्मिक शॉकचे लक्षण आहे। तर हे चूक आहे।
रुमॅटिस आर्थरायटिस हा आजार ऑटोइम्यून आहे, ते हे बघा किती इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. दम्याच्या आजारामध्ये इंजेक्शन ॲमिनोफायलिन देतात, तर बरोबर आहे, देतात. इतर हे हवेत विरघळणारे ज्वलनशील द्रव्य असून ते जनरल अनेस्थेशियामध्ये वापरतात, बरोबर आहे. आणि 3rd डिग्री भाजल्यापेक्षा 1st डिग्री भाजलेल्यामध्ये जास्त वेदना होतात, कारण ही जखम, हे पण बरोबर आहे. वरती बर्न झालेलं असतं आणि 3rd डिग्री बर्नमध्ये पूर्ण नर्व्स वगैरे सगळ्या बर्न झालेल्या असतात, त्याच्यामुळे त्याच्यात पेन होत नसतं. पण 1st डिग्री बर्नमध्ये जास्त पेन होतं. तर कधी कन्फ्युजन होते. हे कन्फ्युजनवाला क्वेश्चन आहे 5वा, की जास्त पेन कुठे होणार. तर तुम्हाला असं वाटणार जिथे जास्त जळाले तिथे जास्त दुखणार ना, तर तसं नाही आहे. 3rd डिग्रीपेक्षा 1st डिग्रीमध्ये जास्त पेन होतं किंवा वेदना होतात. तर अशा प्रकारे प्रश्न आहे, तर बघून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि काही क्वेरीज असतील तर विचारू शकता. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी शोधून द्यायचं आहे मला आणि उत्तर त्याचं करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायचं आहे. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.